या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. नुकतेच सिन्नर पंचायत समितीच्या सभापतीपदी शोभा दीपक बर्के यांची निवड घोषित करण्यात आल्याने तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तेथील रेणुका माता मंदिरात त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार, सत्कार मूर्ती शोभा बर्के, संदीप भाबड, आनंदराव शेळके आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। सिन्नर पंचायत समितीच्या सभापती पदावर नांदूर शिंगोटे येथील रहिवासी असलेल्या शोभा बर्के यांची निवड झाल्याने समस्त नांदूर शिंगोटेकरांचा आनंद गगनाला मावत होता। म्हणून गावच्या वतीने गावाच्या सुनेचा सन्मान करावा या उद्देशाने ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने तेथील रेणुका माता मंदिरात त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी विनायक शेळके, शंकर शेळके, संजय शेळके, डॉक्टर सांगळे, प्रभाकर सानप, एकनाथ शेळके, रवींद्र शेळके, दामू अण्णा गर्जे, अनिल शेळके आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या। यानंतर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। SN न्यूज साठी प्रकाश शेळके। नांदूर ग्रामस्थांच्या वतीने देवाजवळ प्रार्थना करतो आणि तसंही जर बोलायचं ठरलं की अमित शहाची जी जोडी लाभलेली नांदूरला, यांच्या माध्यमातून नांदूर शिंगोटेचा भरपूर काही विकास झालेला आहे। नांदूरचा सर्वांगीण कान्या रस्ते असतील, जिथं हजारो लोक तिथं अतिशय नको ते हे होत होतं, तिथं तळ्याचं काम झालं असेल, मंदिराचं काम झालं असेल, परिसर झाला असेल, तर भरपूर काही विकास नांदूरचा या अमित शहाच्या जोडीच्या माध्यमातून झालेला आहे। त्यांनाही परत अजून काही उरलेलं काम असेल तर ते करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पुनश्च एकदा राजाभाऊ वाजे आणि उदयभाऊ सांगळे यांनी जे काही दिलं बर्के परिवाराला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी। दीपक बर्गेंना सांगितलं की ही स्वीकारा, त्याची नाराजी झाली की समय झाला आणि ती उमेदवारी आपल्या बदलात करली आणि सांगितलं पाहिजे की राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे यांनी आपल्याला शब्द दिला की तुम्हाला 2.5 वर्ष सभापती करून तो शब्द त्यांनी पाळला, याबद्दल प्रसन्न राजाभाऊ वाजे आणि उदयभाऊ सांगळे यांचं मनापासून स्वागत करतो। माझ्या अगोदर अनेक वक्ते बोललेले पेपर किती महत्वाचे, गावासाठी किती आवश्यक आहे या गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजे। जागतिक आणि सर्व झाले पाहिजे। आज जर खरोखरच मनापासून आनंद होत असेल तर तो आपल्या नांदूर गावाला, आणि हे आनंदाचं कारण फक्त असं तर फक्त आपले आमदार राजाभाऊ वाजे याचं कारण, त्याच्यात आमदार होते बरोबर, आपल्यासाठी आमदारच आहे, जरी आपण माहिती असेल आपल्यासाठी आमदारच आहे म्हणून त्याला काहीच आमदार संबोधित। याचं कारण आहे ज्यावेळेस जिल्हा परिषद निवडणुका चालू होत्या आपल्या गावाला मिळालेले त्याचा बरंच आता सर्वांना आहे। सभापतीची निवड जेव्हा झाली तेव्हा मी बाहेर गेलो होतो, तो आनंद काय मला साजरा झाला नाही, परंतु नंतर अशी संकल्पना आली की आपल्या गावच्या एखाद्या माणसाला कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर द्यायची असेल तर एखाद्या गावाचा पहिला गोष्टी जिंकवायचा सर्व गावाला आनंद होतो। अशा पद्धतीनं आपल्या गावाला मिळाले आणि त्याला सामील होत्या सत्कार करणं ही संकल्पना मांडली आणि त्यातून हा कार्यक्रम संपन्न होतोय। प्रत्येकाने व्यक्तिगत सत्कार करण्यापेक्षा एकत्र आपल्या माणसाचं कौतुक करणारी आपलं काम आहे आणि त्या अनुषंगाने सत्कार या ठिकाणी होतोय। आणि या सत्काराच्या पाठीमागे एक इतिहास आहे तो तुम्हाला सांगितला पाहिजे। आता शंकरराव शेळके यांनी थोडासा त्याचा उल्लेख केला की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जेव्हा झाल्या त्यावेळी दिलीप भाऊ बसले, दिलीप भाऊ केदार आणि दीपक बर्के हे दोघे जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकण्याच्या तयारीत होते। दोघांना जिल्हा परिषदेची उमेदवारी पाहिजे होती आणि हेच निर्माण झाला, उमेदवारी कोणाला द्यायची
शंकरराव आहे राजा भाऊशी आमची 2 तास बैठक झाली आणि राजा भाऊ सांगितलं की नियम भाऊ केला पंचायत समिती सभापती या सत्कार समारंभाचे अध्यक्ष तर आपल्या गावाचे प्रथम नागरिक गोपाळ शेळके व्यासपीठावर सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य लोकशिक्षण मंडळ सदस्य सोसायटी सदस्य सर्वच ज्येष्ठ नागरिक युवक आणि बंधू आज अत्यंत खरंच हा आपला आनंदाचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही पंचायत समिती सभागृहामध्ये बोललो का आपल्या गावाला अनेक वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापना झाली, परंतु आपल्या गावाला असा कुठलाही मोठा मान मिळाला नाही. तो मान शोधायच्या लोकांना आपल्याला मिळतो. कारण पंचायत समितीचे पद हे आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमदारच्या पद 2 नंबरचं पद आहे. कारण हे पद अनेक विकास कामं लागल्याचं पद आहे. याच्यासाठी तुम्ही जेवढा विकास करता, जेवढ्या योजना आहेत तेवढ्या योजनेचा लाभ तेवढा मिळून जातात, तेवढा मिळवून जायचो. मला एक आनंद आहे, स्वार्थ आहे का ठीक आहे पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदला नांदूर या गावाला जरी एवढं 12 पद जरी तुमच्या मंडळानुसार 50 वर्षापासून जर मिळालं असेल हे 100% बरोबर आहे. पण नांदूर आणि नागपूर हे गाव कायम किंगमेकर राहिलेलं आहे. मला जेवढं आठवतं ठीक आहे गावाला पण ते मिळालं, पण या नांदूरच्या जनतेनं नांदूर गावाला या तालुक्याचे सभापती पदासाठी जे सभापती पद लोकांना दिलं ते नांदूरकरांनी दिलेलं. जिल्हा परिषद पद हे स्वतःचा मी येते नांदूरकरांमुळे मला